नमस्कार मित्रांनो. आज एक उत्तम असा विषय की जो सर्वांच्या आवडीचा आहे आणि सर्वांच्या जवळचा विषय आहे. तो विषय जो आहे तो आहे भावना. हो मित्रांनो, आज इमोशनल कॉन्स्टिपेशन बद्दल मी बोलणार आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं आलं कॉन्स्टिपेशन? होय मित्रांनो, ते जे काय आहे ना, ते आता तुम्हाला हळुवारपणे मी ते उलगडण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही आणि मी यातून जात असतो. यातून आपले जीवन दररोज त्या पद्धतीने घडत असतं, हेच तुमच्या निदर्शनाला येईल. आपला आतला जो ताण आहे ना, तो न दिसणारा ताण आहे. आणि या आतल्या न दिसणाऱ्या ताणालाच इमोशनल कॉन्स्टिपेशन म्हणतात मित्रांनो. आलं लक्षात? तेव्हा आपल्यापैकी अनेक लोक बाहेरून शांत, मजबूत आणि जणू काही सर्व काही व्यवस्थित चाललंय असं ते काय करतात, दाखवतात पण आणि ते आपल्याला दिसतात पण. अर्थात पण आतमध्ये त्यांच्या अनेक न बोललेल्या भावना वाढलेल्या मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून जेव्हा राग, दुःख, निराशा, भीती ही जेव्हा मित्रांनो येते ना आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा कायम लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला एकच गोष्ट करायची आहे, ही असंतोष अशी भावना आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारामध्ये दीर्घकाळ कधीच ठेवायची नाही. आणि त्याने काय होतं, मग आपल्याला त्रास होतो, मानसिक त्रास होतो. तेव्हा मनात एक प्रकारची भावनिक ताण जेव्हा निर्माण होतो, तेव्हा त्याला आपण इमोशनल कॉन्स्टिपेशन या नावाने संबोधतो. मग हे कितीतरी लोक आहेत. गृहिणी आहे, त्यानंतर कामाला जाणारे लोक आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. आज मी तर पाहतो की अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अ, या इमोशनल कॉन्स्टिपेशनचं खऱ्या अर्थानं सामना करावा लागतो. ते नाही व्यक्त करू शकत. त्यांना सत्य कळून सुद्धा कधी-कधी नाविलाज आहे. त्यांना बोलता येत नाही. आणि ते कुठे व्यक्त होणार? आणि ते व्यक्त होणं गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश, की म्हणूनच मी आपणाजवळ का येत आहे, की तुम्ही व्यक्त व्हावं. अर्थात आमचा प्लॅटफॉर्म आहे आणि आमचा प्लॅटफॉर्म आहे सर्वार्थानं तुम्हाला मदत करणारा आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, उत्साह आणि सर्वार्थानं सुखी आणि संपन्न जीवन करणारा. तो तुम्हाला जेव्हा तुम्ही आमच्याशी संपर्क साधाल त्यावेळी तुम्हाला कळेलच. तर मित्रांनो, जसे शरीरातील कचरा बाहेर काढल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, तसंच आपल्या मनातील कचरा जो काय आहे, तो आपण बाहेर काढल्याशिवाय आपला ताण कमी होणार नाही. सो दडपलेल्या भावना हळू तुम्हाला चिडचिड, तणाव आणि अस्वस्थता निर्माण करतात आणि अचानक मोठ्या भावनिक प्रक्रियेमध्ये बदलू शकतात. कितीतरी लोक मी पाहिलेत, की भावनेमुळे हतबल होतात. व्यक्त नाही करू शकत. कारण व्यक्त करणारी माणसंच आज समाजामध्ये नाहीयेत. तुम्ही जर कोणाला काही बोलायला गेलात ना, तर तो त्याच्या विचारानं बोलत असतो. तो काय म्हणतो, "अरे, आम्हाला कशाला सांगायला आलाय?" है ना? अशा कितीतरी घटना घडत असतील, की तुम्ही विश्वासानं कोणाला तरी सांगत असाल, तर तो आतल्या आत म्हणत असेल, "अरे, हा काय रे मला सांगतो, हा कामाचा वेळ घालवतो वाया." पण तो दाखवत नाही चेहऱ्यावरून. ही डिप्लोमॅसी या समाजात आहे. तुम्ही असं कधीही समजू नका, की ज्याला तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय, तो तुमचा माणूस आहे का? मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, की नातं कसं असलं पाहिजे, वास्तवाशी असलं पाहिजे आणि संगत कशी असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. तेव्हा मित्रांनो, त्याचा आणि याचा संबंध आहेच. कारण संगत जर चांगली असेल, तर ताण येणारच नाही ना. तर पुढं या गोष्टी आपण पाहूया, की सगळ्यात महत्त्वाची चिड अस्वस्थता आणि अचानक मोठ्या भावनिक तुम्हाला प्रक्रियेमध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे अनेक वेगवेगळे चुकीचे निर्णयही लोकांनी काय घेतलेले आहेत. मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, की माझं एक अशी एक केस माझ्या संबंधी आली होती म्हणजे की त्या मुलाला खऱ्या अर्थानं कोणीतरी काहीतरी बोललं गेलं होतं आणि त्यांनी त्याच्या मनावर एवढा त्यांनी परिणाम केला, की त्यांनी आपल्याला संपवण्याचा व्यक्तिगत प्रयत्न केला. पण तो सुदैवाने वाचला. पण त्यांना कळलं, की मी या पद्धतीचं काउन्सिलिंग करतो आणि त्या पद्धतीने जो काही मानसिक आजार होता त्याला, जो काही त्याच्या भावना दड दड म्हणजे खऱ्या अर्थानं दडपलेल्या भावना होत्या त्याच्या विचारामध्ये. जेव्हा तो माझ्याकडे आला, तर मी आनंदाने सांगतो, फक्त 2 तासामध्ये तो रिलीज झाला आणि आज तो एका मोठ्या कंपनीमध्ये अमेरिकेमध्ये उत्तम पगारावरती आहे आणि त्याने इथून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, मास्टर तिथे जाऊन केलं आणि तो ओके आहे. अर्थात सर्वार्थानं ओके.
हे मी का सांगते तुम्हाला? अशा कितीतरी सक्सेस स्टोरी आहेत माझ्याकडे, की ज्या तुम्हाला सांगून तुम्हाला वास्तवामध्ये तुम्ही आनंदित कसं व्हायला पाहिजे, तो आनंदित झाला तर तुम्ही पण आनंदित कसं व्हायला पाहिजे, हेच तर माझी भावना आहे ना मित्रांनो. म्हणूनच तुमच्या सुखासाठी, तुमच्या आनंदासाठी हे खऱ्या अर्थानं पूर्णपणे मी तुम्हाला संवाद साधत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की खरे मजबूत लोक जे असतात ना मित्रांनो, ते लोक भावना लपवतात. कारण ते जे लोक असतात ते मजबूत नसतात. ते भावना लपवतात ना, ते लोक मजबूत नसतात. बऱ्याच वेळा ते दाखवतात. मी नाही का म्हटलं मजबूत लोक. पण हे दोन अर्थाने आहे मित्रांनो. दाखवणारा मजबूत वेगळा असतो आणि खरा मजबूत वेगळा असतो. तेव्हा जेव्हा आपण खरे मजबूत लोक पाहतो ना, ते आपल्या भावना समजून घेतात. काय घेतात? आपल्या भावना समजून घेतात. आणि इथं तर खरं मुख्य आणि इथे तर कळसूत्री आहे आपल्या स्वतःवरती नियंत्रणाची. आणि ती किल्ली आज तुम्हाला आपोआपच समजणार आहे. तुम्ही जर तुमच्या भावना समजून घेतल्या, प्रसंग काही असेल, व्यक्ती असेल, समाज असेल, ऑफिस असेल, काय कुठे असेल, तुम्ही रस्त्यावर असाल, समाजात असाल, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, की तुम्हाला तुमच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. इतरांच्या भावना समजून घेऊ नका, पहिले तुमच्या भावना समजून घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना समजून घ्यायला लागाल, तेव्हा तुम्हाला इतरांच्या भावना समजणार आहेत. कारण तुमच्या भावना जशा तुम्हाला अपेक्षित असतात, तशा इतरांच्याही भावना तशाच असतात. याचाच अर्थ असा आहे, की तुम्ही जसा ताण निर्माण करून तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता, तसं इतरांचाही ताण कमी करून त्यांना तुम्ही बाहेर पाडू शकता, असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो. तेव्हा आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, योग्य पद्धतीने तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत आणि भावनेचं व्यवस्थापन केलं पाहिजे. इमोशनल मॅनेजमेंट ॲब्सोल्युटली यू मस्ट हॅव दॅट इमोशनल मॅनेजमेंट. ती अत्यंत महत्वाची आहे आणि आज त्याची नितांत गरज आहे. आणि मी जिथं जिथं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामं केलेली आहेत, तिथे तिथे मी पाहिलेलं आहे, की इमोशनल मॅनेजमेंट करणारी लोक आहेत, ही फार उच्च पदस्थे असतात आणि काही वेळा ती वेगवेगळ्या पद्धतीने चांगले निर्णय घेते आणि कधी-कधी त्यांना अशा अडचणी येतात, की खालील असलेल्या नॉन इमोशनल मॅनेजमेंटच्या लोकांच्यामुळे त्यांनाही त्रास होतो. मग तिथं ते तरी पण ते अधिकारी आहेत, ते वेल मॅच्युअर्ड असतात, ते त्या लोकांना समजून सांगतात आणि त्यांनाही त्या बरोबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात जे सुधारतील ते जातील, नाही सुधारणारे मग तुम्हाला माहिती आहे काय होतं त्यांचं. व्यक्तिगत आयुष्यात भावना व्यक्त केल्याने नातेसंबंध मजबूत तर होतातच होतात आणि मनाला शांतता मिळते. सगळ्यात महत्वाचं मनाला शांतता. हो, आणि शांतता कोणी बाहेरनं नाही देत. अंदर की शांती, मन की शांती. हा, व्यावसायिक आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. व्यावसायिक आयुष्यामध्ये भावनिक समज म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स जो आहे ना, तो संवाद, टीमवर्क, नेतृत्व आणि कार्यक्षमता आपली नेहमी वाढवत असते. तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही उत्तम पद्धतीने भावना व्यक्त करता, त्या समजून घेता, तेव्हा तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची एक उत्तम ऊर्जा प्राप्त होते आणि ती ऊर्जा तुम्हाला उत्तम संवाद करण्यासाठी, उत्तम टीम बिल्डिंग करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं उत्तम तुमचं नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला ती सदैव कार्यक्षम बनवत असते. तेव्हा इमोशनल मॅनेजमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय एम शुअर की तुम्ही सगळे जे इथं आहात ते तुम्ही सर्वार्थानं, खऱ्या अर्थानं या गोष्टी ऐक. आणि जेव्हा मित्रांनो आपण लोकांना भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटते, म्हणजे जो लोक तुमच्या जवळ येतात, त्यांना भावनिकदृष्ट्या जर सुरक्षित वाटलं, तर लक्षात घ्या, ते अधिक स्पष्ट विचार आपले मांडतात. अर्थात आमच्यासारखे फार थोडे लोक असतात, की जे प्रत्येक परिस्थितीमध्ये स्पष्ट विचारच मांडतात. कारण आमचं इमोशनल मॅनेजमेंट आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही सात्विकता आणि आमची खऱ्या अर्थानं असलेली प्रेरकता आम्ही नेहमी लोकांना सत्य सांगण्यासाठी आणि त्यांचा विकास होण्यासाठीच आम्ही खऱ्या अर्थानं बोलत असतो. तेव्हा मित्रांनो, आम्ही जेव्हा स्पष्ट विचार मांडतो, तेव्हा कामं चांगली होतात आणि ते चांगलं काम करण्यासाठी समोरच्यालाही मदत होत असते आणि मजबूत नाती तयार होतात, खरी नाती तयार होतात. कारण खरं ते खरं शेवटी. खोटं जास्त दिवस चालत नसतं मित्रांनो. म्हणून तुम्ही तुमच्या भावना दडपू नका. तुमच्या भावना समजून घ्या आणि तुम्हाला समजण्यात काही अडचण येत असेल ना, तर निश्चित माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. अर्थातच तुम्ही जेव्हा माझे संपर्क करा, तेव्हा त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणारच नाही आणि आयुष्यामध्ये कधीही तुम्ही दुःखी राहणार नाही. हा, येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये कसं वागायचं याचं पूर्ण टेक्निक्स मी तुम्हाला देत असतो आणि मी ते तुम्हाला मिळेल
याची खात्री देतो. तेव्हा मित्रांनो, आपण लक्षात ठेवूया की आज आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर न व्यक्त केलेल्या भावना ताण निर्माण करतात. न व्यक्त केलेल्या भावना ताण निर्माण करतात आणि समजून घेतलेल्या भावना स्पष्टता निर्माण करतात आणि विकास निर्माण करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, आणि योग्य प्रकारे व्यवस्थित केलेल्या भावना आणि व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलेल्या भावना यश निर्माण करतात. तेव्हा मित्रांनो, लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला एकच लक्षात ठेवायचं आहे, भावना दडपू नका. मजबूत समजून घ्या. मजबूत समजून घ्या स्वतःला. येस. आणि व्यक्त व्हा आणि पुढे चाला. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं स्वस्थ मन तुमचं प्राप्त होईल तुम्हाला. संतुलित मन तुमचं प्राप्त होईल आणि तुमच्या भावना संतुलित राहतील आणि यशस्वी जीवन जगण्याला तुम्हाला मदत होईल. आहे का नाही मित्रांनो? भावनेवरती खऱ्या अर्थानं आजचा हा एपिसोड तुम्हाला निश्चित आवडला असेल. माझ्याशी संपर्क करा मित्रांनो, कारण मला ते आवडेल तुम्हाला अनेक गोष्टी उत्तम पद्धतीने सांगण्यासाठी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण हे व्हिडिओज फक्त आणि फक्त तुम्ही समाधानी, आनंदी आणि सर्वार्थानं सुखी जीवन जगावं हाच हेतू आहे. पुन्हा मी एकदा माझा नंबर सांगतो, 776-898-1355. 776-898-1355. डॉक्टर पफत मोहिते. येस, आपण लवकरच भेटू. धन्यवाद.